नमस्कार मित्रांनो, सर्वांना आज कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी, यांच्या जयंतीदिनी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज आमचे राजे जे आमचा उद्धार करून गेले अशा महान व्यक्तीचं आज जयंती आहे। त्या अनुषंगाने हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे। शब्दातून आपण कितीही बोललो तरी या महापुरुषांची आपण तिळभर बी बराबरी करू शकत नाही, तरीसुद्धा त्यांना मानवंदना देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। आज शिवाजी महाराजांचा विचार थोडासा काहीतरी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। आणि आज जर शिवराय असते तर या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आपण जिथं राहतो त्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार झाला नसता। आज शिवरायांचा विचार जर आपल्यात असता तर आज आपण मावळे म्हणून रस्त्यावर उतरलो असतो। आज शिवरायांचा विचार जर आपल्यात असता तर आपण इतर कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असता आणि आपण बघत नसतो। शिवरायांना जी शिकवण दिली, आई जिजाऊने त्यांना जी शिकवण दिली, ते आपल्यामध्ये रुजण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा नाही आहे। वर्षाचा प्रत्येक दिवस आपण महत्त्वाचा ठेवला पाहिजे। वर्षाचा प्रत्येक आठवडा आपण त्यांचं चिंतन आणि मनन केलं पाहिजे। त्यांनी सांगितलेल्या विचारावर चाललं पाहिजे। हीच त्यांना खरा मुजरा समजला जाईल, मला असं वाटते। म्हणून कोणी करो की नाही करो, पण मी आजच्या दिनी अशी शपथ घेतो की ज्यावेळेसही कुठल्या महिलेवर कुठलं मला जर अन्याय अत्याचार होत दिसेल तर शिवरायांना आदर्श मानून मी त्या महिलेची नक्की मदत करणार, त्या मुलीची नक्की मदत करणार। म्हणून मी एक शिवरायांचा मावळा या नात्याने माझ्या सर्व मावळ्या भावांना, 18 पगड जातीतल्या भावांना शिवरायांचा एक मेसेज देतो की त्यांना बी हे आजच्या दिवसापासून हा प्रण घेतला पाहिजे की आम्ही जोपर्यंत आहे, आमच्या डोळ्यासमोर जर काही कृत्य होत असेल तर आम्ही नक्कीच त्या महिलाची किंवा त्या मुलीची मदत करणार। त्याच्यासाठी आमचा प्राण गेला तरी चालेल। लक्षात ठेवा, शिवरायांचं एक वाक्य आहे, ते वाक्य असं आहे, परस्त्री समजावे माते समान आणि तिचे आबरूचे रक्षण करण्यासाठी अर्पित करावे आपले प्राण। आपण तेच केलं पाहिजे। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा त्या महापुरुषांना, त्या महानायकांना मी कोटी कोटी अभिवादन करतो। आणि पुन्हा एक वेळा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चला।